मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितलाच असेल। सध्या हा सोशल मीडियावरती व्हायरल असलेला गोपाळगड येथील व्हिडिओ आहे। या ठिकाणी आपण बघत आहात सागर पवार नावाचे एक पर्यटक जे आहेत ते गड किल्ल्यावरती फिरण्यासाठी जातात आणि त्यानंतर त्यांना एक अज्ञात इसम येऊन बोलतो की हा गड किल्ला माझा आहे। आता यानंतर खूप मोठा धक्कादायक खुलासा या ठिकाणी निर्माण होतोय की आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यावरती या अज्ञात इसम कोण आहेत जे राज्य करून बसलेत आणि जे दावा ठोकून सांगतात की हा गड किल्ला माझा आहे। यावेळेला खूप मोठा वाद झाला। आपल्यासोबत सागर पवार सर आहे, परंतु ते डगमगले नाही। त्यांनी या अज्ञात इसमाची जी काही ओळख आहे ती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली आणि गड किल्ल्यावरती असे धक्कादायक प्रकार घडत आहे असं त्यांनी सांगितलं। यानंतर त्यांना खूप काही धमकी देखील आली, खूप काही दाबण्याचा प्रयत्न झाला, परंतु तरी सुद्धा अजूनही आपल्या शहरामध्ये असे मावळे आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत। आपण त्यांचं खरोखर आपले बदलापूर वृत्तवाहिनी आणि संपूर्ण महाराष्ट्रातर्फे खूप खूप अभिनंदन करूया, खूप खूप शुभेच्छा देऊया। तर स्वागत आहे सर सागर पवार सर तुमचं आपले बदलापूरमध्ये। सागर पवार सर आपले बदलापूरमध्ये राहतात, त्याचा खरोखर अभिमान आहे। सर त्या दिवशी नेमकं काय घडलेलं, काय माहिती द्याल? बघा 20 तारीख होती आणि आम्ही सगळे फिरायला गेलो होतो। ही घटना 20 तारखेची, भरपूर ठिकाणी असं दाखवलं गेलं की 24ची आहे, 25ची आहे। 20 तारखेला मी फॅमिली मेंबरला घेऊन गुहागरला गेलो होतो। गुहागरला अंजनवेल गाव आहे, तिथे तो गोपाळगड आहे। गडावर जाण्याचा रस्ता एकदम अरुंद आहे आणि सगळ्या गाववाल्यांच्या मधून तो रस्ता जातो। तिथे आम्ही गेलो होतो फिरायला। तर गडामध्ये खूप सारी आंब्याची बागा लावलेली आहेत त्याने, आणि जनरली काय होतं आपण गड किल्ल्यावरती जातो ना, तर आता त्याच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर सगळीकडे झाडी आली। आपल्याला हे नाही कळत की ही झाडी कोणाची पर्सनल आहे का प्रायव्हेट आहे। तर माझ्यासोबत जे फिरणारे होते त्यांनी तिकडे ना झाडावरचे नाही खाली पडलेले 2 आंबे घेतले। तर 2 आंबे घेतले आणि ते आले, ते जिकडे शेड टाकलं होतं तिकडे बसले होते। तर तिथे काम करणारी एक बाई आली आणि त्यांना विचारायला लागली की तुम्ही आंबे घेतले कसे, हे आंबे आमचे आहेत, हे असं आहे तसं आहे। तर मी तिकडे गड बघत होतो, तर ते बघता बघता मी परत आलो आणि मी त्यांना विचारलं काय झालं। तर ते म्हणतात तुमच्यासोबत आले, त्यांनी आमचे आंबे घेतले। मी म्हटलं ठीक आहे, आता गडावरती वस्तू विकायला असतात तसं तुमचं पण असेल, तर तुमचा काय विषय असेल ते पैसे घ्या आणि सॉर्ट आउट करा। ते म्हणतात नाही नाही तुम्ही असं घेतलंच कसं, तुम्हाला हे नाही माहिती ते नाही। आमच्यामध्ये वाद झाला 10 मिनिटं। मी त्यांना म्हटलं बाबा तुझे पैसे घे आणि काय विषय आहे तो सॉर्ट आउट कर आणि मला जाऊ दे। तर आम्ही जायला निघालो, तर बघतो तर त्या गडाला त्यांनी हे गेटला आपली दोरी बिरी बांधून ठेवलेली। म्हणून मी परत आलो आणि तिला म्हटलं मग मला तर जायचंय बाहेर, तुमचा विषय जो आहे तो सॉर्ट आउट करा, माझ्याकडून काय आहे ते घ्या आणि आम्हाला जाऊ द्या। तर तेव्हा ती मुलगी म्हणते, तिथे काम करणारी बोलते हे जे तुम्ही घेतलंय ना ते आता मालक आल्यावरती सॉर्ट आउट करा। मी तिला विचारलं कसले मालक? ती म्हणते ह्या किल्ल्याचे मालक। मी तिला 2 वेळा विचारलं की किल्ल्याचे मालक म्हणायचंय की तुला हे आंबे बिंबे विकतात त्याचे मालक म्हणायचे? ती म्हणते नाही या किल्ल्याचे मालक येतील आणि मगच तुम्हाला बाहेर जाऊ देतील। तर तो काय आला नाही। मी तिथे 10-15 मिनिटं वाट बघितली, शेवटी आला नाही। मी त्यांना परत गेलो आणि परत रिक्वेस्ट केली की बघा मी इथे थांबतोय आणि मी आलोय फॅमिली सोबत, तुम्ही माझी गाडी आणि माझे फॅमिली मेंबर यांना गेटच्या बाहेर जाऊ द्या। मी इथे तुम्ही 1 तास थांबा, 2 तास थांबा, 4 तास थांबा, मी इथेच बसून राहीन, कुठे जाणार नाही। ते माझ्याशी हुज्जत घालायला लागले, तुमच्यातला एक पण माणूस तुमची गाडी कोणी या गेटच्या बाहेर जाऊ शकत नाही जोपर्यंत या किल्ल्याचे मालक येत नाही। मी म्हटलं आता किल्ल्याचा पण मालक असतो, आता मला पण बघायचंच आहे, आता येतोय तर बघूच दे। तर तो माणूस जवळपास अर्ध्या तासाने आला। मी तिथे वाट बघत होतो, त्यांनी अख्ख्या माझ्या फॅमिलीला थांबवून दिलं। माझी आई पण त्यांना म्हणते अरे छोटासा विषय तुम्ही वाढवू नका, जाऊ द्या आम्हाला। त्यांनी थांबवून ठेवलं नाही। तो मालक आला, तो आल्या मी त्याला पहिला प्रश्न विचारला की बाबा तू कोण आहेस? ज्यांनी किल्ल्याचे दरवाजा आहे गेट त्याला तू दोरी बांधून ठेवली, तर तू कोण आहे? तो म्हणतो ह्या किल्ल्याचा मी मालक आहे, तुम्ही इथे उभे आहे, हा गट क्रमांक 82 आहे, 83 आहे, व्हॉट एव्हर जे काय, माझं नाव असं आहे आणि हा किल्ला आमचा आहे। तर मी त्याला म्हटलं किल्ला तुमचा आहे तर तुझ्याकडे काहीतरी पुरावा असेल, तू हे जे एवढं लिहिलंय तर ते कोणाच्या आदेशावरून लिहिलंय? तू मालक आहेस तर तुझ्याकडे काय आहे का? त्या किल्ल्यावरती नाव का नाही लिहिलंय? त्याच्यावरती तो अजून दादागिरी करायला लागला। आणि तिकडे किल्ल्यावरती राहणारे जवळपास 100 जण आहे, 50 जण तिथे काम करतात आणि मागे झाडाच्या मागे त्यांनी झोपड्या टाकल्यात, तिकडे भय्ये लोक राहतात। ती तटबंदी आहे, तटबंदी त्यांनी तोडली आहे। त्या तटबंदीच्या पुढे ते आपले झरोके असतात ज्यातून बघतो आपण समुद्रावरून कोणी, त्याच्यावरती हागून ठेवलंय आणि ते एवढे जागोजागी पडलेले आहेत। तुम्ही गेलं ना तर एवढा वास येतो त्याच्यावरती। किल्ल्याच्या मागून दरवाजा आहे, तो दरवाजा त्यांनी बंद केलाय। पुढे तटबंदी होती ती तोडून टाकली, स्वतःचं गेट टाकलंय आणि तो माणूस जो कोणी येईल त्याला एकच सांगतो की बाबा हा किल्ला माझा आहे, याचा मालक आहे मी
आणि तिकडे गेलं तुम्ही 4 आंबे उचलले 10 आंबे उचलले ते बघत नाही. तुम्ही त्यांचे आंबे उचलले की लगेच थांबतात, गेट बंद करतात, 5,000 रुपये वसूल करतात आणि बाहेर नाही जाऊ देत, डायरेक्ट गेट बंद करून घेतात, 5,000 रुपये दे. आता मी होतो म्हणून मी त्यांना पैसे दिले नाही, मी 10 गोष्टी विचारल्या, पण एखादा अनोळखी माणूस जातो आणि तुम्ही एवढे दबाव करतात तर त्या माणसाला पैसे द्यावे लागतात निघण्याआधी. तर दुसऱ्या दिवशी हे झालं 20 तारखेला आम्ही बाहेर गेलो आणि बाहेर मी म्हटलं आता आतून किल्ला बघितला ना, आपण जाऊन बाहेरून किल्ला बघू. दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडे डॉल्फिन पॉइंट आहे म्हणून बोट बुक केली, अख्खी बोट बुक केली आणि किल्ल्याला बाहेरून पूर्ण बघितलं. तर बाहेरून किल्ल्याला बघितलं ना तेव्हा कळलं की किल्ल्याला दुसऱ्या बाजूने दरवाजा आहे, तिथे एक विहीर होती आणि तिकडे राहणारा जो लोकल माणूस आहे जो हे बोटिंग चालवतो त्यांनी सांगितलं की बाहेरच्या बाजूला पण जी विहीर होती ना ती या माणसाने बुजवून टाकली आहे आणि जो बाहेरून दरवाजा होता तो पण बुजवून टाकलाय. त्याला सरस व्यापार करता यावा म्हणून त्यांनी किल्ल्याची तत्तभोंडी तोडून तिकडून गेट टाकलेलं आहे. तर त्या किल्ल्याची हालत एवढी बेकार आहे आणि मी बोललो ना त्याच्यानंतर मी 20ला हा व्हिडिओ शूट केला, पण माझ्यासोबत फॅमिली होती म्हणून मी घरी आलो, वाट बघितली, कारण का तिथे जर मी काय केलं असतं तर त्या लोकांनी मला खूप त्रास दिला असता, म्हणून मी वाट बघितली. 24 तारखेला आम्ही परत आलो. त्या रात्री बसून मी तो व्हिडिओ प्रॉपर बघितला की नक्की काय शूट केलं आणि 25ला सकाळी तो अपलोड केला. जसा अपलोड केला विदिन अ 2.5 hour मला फोन आला तिकडच्या पोलिसांचा, त्यांचं काहीतरी सावंत म्हणून नाव होतं. ते मला म्हणतात की तुम्ही असं केलंच कसं, तुमच्या व्हिडिओच्या खालच्या पोस्ट बघून तो जो काय आहे इम्तियाज मनियार त्याला लोकांकडून धमकी येतात. आता माझ्या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करणं हा माझा हक्क आहे. मला असं वाटत नाही की मी दुसऱ्याच्या कोणाच्या अकाउंटवरती तो अपलोड केला त्याच्या नकळत, आणि त्याच्या खाली कमेंट लोक करतात तर त्यांच्या भावना आहेत त्या काय कोणाला पर्सनली मारायला, आता काय बोलला म्हणून तो उद्या जाऊन त्याला मारणार नाहीये, त्यांच्या भावना आहेत ते बोलतायत. तर तुम्ही मला एकदा सांगितलं मी ठीक आहे बोललो ठेवून दिला, दुसऱ्यांदा पण फोन केला, दुसऱ्यांदा पण तेच, त्यांनी 5-6 वेळा कंटिन्यू मला हेच सांगितलं तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करणार आहे की नाही. मी त्यांना फायनली संतापून एकच प्रश्न विचारला, तुम्ही मला हे समजवताय का तुम्ही मला फोर्स करताय तो व्हिडिओ डिलीट करायला. त्यानंतर तो माणूस म्हणतो तुला काय गरज होती, तू किल्ल्यावर गेलास, तू किल्ला बघ, पर्यटक बघायचं, आपली फॅमिली आहे, फॅमिलीला सांभाळायचं, तुला काय काळजी वाटते का नाही कुटुंबाची, बघायचं आणि निघून जायचं ना, नसत्या वादात कशाला पडतो. मी म्हटलं हे बघा आता हा वाद माझा आहे, मला माझी फॅमिली आहे, मला माझा अकाउंट आहे, त्याच्याशी मी काय करायचं ते मी माझं बघून घेईन आणि मला काय होणार असेल तर त्याच्यासाठी मी समर्थ आहे ना. तुम्ही मला समजवत नाही, तुम्ही मला फोर्स करताय, तुम्ही मला एका प्रकारे असं दाबण्याचा प्रयत्न करताय. तर त्याचा परत फोन आला तर त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा लाईनवरती राहा आणि मी रेकॉर्ड करतो. त्यानंतर आजपर्यंत त्या माणसाचा फोन आला नाही. मला नोटीस पाठवल्या, बऱ्याच जणांनी फोन पण केला, बरेच जण सांगतात तो डिलीट कर, पण आपण का डिलीट करावं, जर माझं काही चुकलं असेल तर मी डिलीट करावं. समोरचा निर्भीडपणे सगळं करतोय आणि लोक त्याला साथ देतात गावात राहून पण, तर माझं काय चुकलंय की ते डिलीट करावं. आता मी तो व्हिडिओ टाकला त्यामुळे 20 वर्षापासून जे लोक कामं करतायत, जसं गुहागरमध्ये तो पवार झाला, अक्षय पवार, परत ते मनोज वैद्य झाले आणि अजून तिकडचे लोकल वकील आहेत सचिन सावंत, ते काम करतात. तर अशा लोकांना यामुळे चालना मिळाली की हे जे 20 वर्षापासून प्रकरण स्थगित होतं ते परत प्रकाशाचं झोतात आलं आणि आता किल्ल्यावरती कामं होत आहेत. आणि सांगायचं झालं तर 2016 साली 26 ऑगस्ट 2016 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलं होतं की हा किल्ला कोणाच्याही प्रायव्हेट मालकीचा नाहीये, हा किल्ला आता शासनाच्या अंतर्गत आला आणि तो आपण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर सुद्धा 2016 पासून 2026 पर्यंत हा माणूस सरस त्याची कामं चालू ठेवतोय. तर याला आपण काय म्हणणार, म्हणजे दादागिरी त्यांनी केली माझ्यावरती की मी केली. तो अतिक्रमण करतोय, वरतून ते सगळे बुरुज पाडतोय आणि वरतून लोकांनाच धमकवतोय. सर त्यांनी जो काही आपला महाराजांचा किल्ला आहे त्याचं काही तोडफोड पण केली असं देखील लक्षात येत आहे, तसं पण त्यांनी काही हे केलेलं आहे. हो, आतमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये विहीर होती, त्यांनी विहीर बुजवली आहे. किल्ल्याच्या आतमध्ये तुम्हाला गाडी न्यायला परमिशन नसते. या माणसांनी अख्खे जेसीबी घुसवलेत किल्ल्याच्या आतमध्ये आणि जायला पायवाटा बनवल्यात. आता आपण किल्ल्यावरती जातो, बरेच जण किल्ले संवर्धन करतात, खोदकाम करतात, त्यातून वस्तू बाहेर काढतात आणि आपण जाऊन ते म्युझियम मध्ये ठेवतो. जसं आता थिबा पॅलेस आहे रत्नागिरीला, तिकडे भरपूर आपल्या संभाजीराजांच्या वस्तू इथून कसब्यामधून नेऊन तिथे ठेवल्यात. तर आपण उत्खनन करून त्या गोष्टी बाहेर काढतो. हा माणूस त्याच्यावरती जेसीबी चालवतोय, जे पडलंय ते अजून जमिनीत दबतोय. आणि बरेच किल्ले असे आहेत जे महाराष्ट्रामध्ये सुस्थितीत नाहीये, पण जो गोपाळगड आहे तो सुस्थितीत होता. ह्या माणसाने 10 वर्षामध्ये त्याची एवढी वाट लावली आहे ना. आतमध्ये हॉटेल्स बांधले, त्यांनी स्वतःचा सिमरन फार्म बांधलाय. त्या किल्ल्याला नाही त्याला एकदम फार्म हाऊस बनवून टाकलंय आणि 100 लोक राहतात. बाकीच्या किल्ल्यावरती पण लोक राहतात ना, पण ते साफसफाई ठेवतात, हे साले हाकतात त्याच्यावरती.
आपण तिथे पाया पडायला जातो. तुम्ही एखाद्या किल्ल्यावरती पाया पडायला जाणार आणि समोर हागलेलं बघेल तर तुम्हाला राग नाही येणार. खूप भयंकर असा हा प्रकार आहे. आणि आपण बघतोय की ज्या ठिकाणी आपल्या महाराजांनी रक्ताचं पाणी केलं हे किल्ले गड किल्ले मिळवण्यासाठी, जर कधी तो गड किल्ल्यावरती कोणीतरी एक अज्ञात इस्लाम येऊन बोलतो की माझा गड किल्ला आहे, त्यावेळेस प्रत्येकाचा रक्त जे आहे ते खरोखर आपल्याला या ठिकाणी पेटताना पाहायला मिळायला पाहिजे. आणि तेच कठोर पाऊल उचलले ते म्हणजे सागर पवार सर यांनी. तर त्यांचं त्याच्यामध्ये काय चुकलं? आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामधून आपण जर बघत असाल तर सागर पवार यांना पाठिंबा जो आहे तो आपल्याला शिवप्रेमींचा पाहायला मिळतोय. बदलापूरकरांनो, महाराष्ट्रामधून जर तुम्ही सुद्धा संपूर्ण शिवप्रेमी हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काय वाटतं, या संदर्भात शासनाने कठोर पावलं उचलली पाहिजेत की नाही? आणि आता आपण बघितलं की नुकतंच आपण अनेक मोठे मोठे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, नेते मंडळी आहे, ते देखील अशा घोषणा करतायत सर आता की तो जो किल्ला आहे तो खरोखर बरोबर आणि तो खरोखर शासनाचा आहे. आणि तुमच्या व्हिडिओच्या नंतर खूप काही परिवर्तन जे सध्या आता घडतंय. आणि अजून एक मी सांगेन, तो माणूस जे एवढे व्हिडिओमध्ये ओरडून बोलतोय ना की 712 क्रमांक 82 बघा, हे बघा, तर मी सगळे 712 डाउनलोड केलेत, मी तुम्हाला दाखवतो. तर त्या 712 वरती महाराष्ट्र शासनाचं नाव आहे, ना की त्या कोण मनियर आहे त्याचं. महाराष्ट्र शासनाची जर एखादी प्रॉपर्टी असेल, एखादी जागा असेल, तर त्याच्यावर कसं कोणी राज्य करू शकतं? हे बघा, महाराष्ट्र ते आता क्लिअर नाहीये, विकास महामंडळ भोग वाटाधारकाचे नाव कमेंट मध्ये हे मेन्शन करणार आहोत. तर सगळे 712 आहेत ना, त्याच्यावरती कुठेही त्या मनियरचं नाव नाहीये जो तो एवढं छाती टाकून व्हिडिओमध्ये बोलत होता की हा चेक कर, ते चेक कर. ते फक्त जाणाऱ्या पर्यटकाला सांगतात हे चेक कर, ते चेक कर. ते बघूनच पर्यटक घाबरतात, कोणी चेक करत नाही. खरंच चेक केलं तर त्याचं 2016 सालीच नाव हटवून टाकलंय. बरोबर. आणि 2025 बुलडोजर पण चढवलेले, त्यांनी परत सगळं बांधलंय. सर, त्याच्या वडलोपाटजारपासून ते त्या ठिकाणी राहतात अशी माहिती मिळते, याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? त्यांचे आजोबा होते, त्यांच्या आजोबांनी त्या नोंदीमध्ये, महसूलच्या नोंदीमध्ये गोवळ झाला आणि त्यामुळे तो किल्ला चुकून याच्या अंडर आला. किल्ला पण नाही, ती जमीन त्याच्या अंडर आहे. जमीन त्याच्या अंडर असली तरी त्याला असा कुठला हक्क नाही की तो किल्ल्याची कुठली पाडझोड कर. ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, ती कोणीच नाही पाडू शकत. आम्ही एक दगड काढला कुठे जाऊन तर आम्हाला धुतील. आणि तुम्ही अख्खा बुलडोजर चालवतात तरी महाराष्ट्र सरकार पण त्यावर काही करत नाही, तिकडची लोकल बॉडी अथॉरिटी काही करत नाही. आणि गाववाले आंदोलन करतात तर त्यांना एकच सांगतात 112 वरती कॉल कर, पोलीस येतात, समजून सांगतात याला त्याला, आता चल तू घरी जा, हा घरी जा, आणि सगळे घरी जाऊन गप्प झोपतात. मग विषय तिथेच थांबतो. आता या विषयाला चालना मिळाली आहे तर ती का मिळाली? कारण का 10 लोक तिथे जातात आणि त्याला बोलतात. याच्या आधी फक्त याच्याकडे कागद दे, त्याच्याकडे कागद दे, हा कागद आणला, तो कागद आणला. हा माणूस काय करतो, छोट्या न्यायालयातून उच्च न्यायालयात जातो, तिथे जाऊन काहीतरी घेऊन येतो, परत विषय तिथेच थांबतो. कोणी ऍक्शन घ्यायला मागत नाही. तर गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे असं आपण सर्वच बोलतो आणि आपण करतो देखील. परंतु हा जो काही गड किल्ला आहे तो एका अज्ञात इसामाच्या हातात जात होता. पण आपल्या बदलापूर शहरातील सागर पवार सर यांच्या माध्यमातून हा धक्कादायक खुलासा झाला आणि महाराजांच्या गड किल्ल्याचं खरोखर खऱ्या अर्थाने संवर्धन होताना, संरक्षण होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याबद्दल संपूर्ण बदलापूरकर सध्या एक इच्छा व्यक्त करतायत आणि त्या म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे एक चांगला सन्मानित पुरस्कार जो आहे तो आपल्या बदलापूर शहरातील सागर पवार सर यांना देण्यात यावा. कारण एवढं धाडस करण्याचं काम जे आहे ते कोणीही करू शकत नाही. आणि असे किती गड किल्ले असतील ज्याच्यावरती असं कोणी राज्य केलं असेल, ते आता ह्या एका गोष्टीनंतर जे आहे उघडकीस येईल. तर तुम्हाला बदलापूरकरांनो, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामधील शिवप्रेमींनो या संदर्भात काय वाटतं आम्हाला तुम्ही देखील कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. मला एक गोष्ट सांगायची की मी जेवढे व्हिडिओ बघितले आपल्या न्यूज चॅनलवर, एबीपी माझावर बघितलं, TV9 वर बघितलं, G24 तासवर बघितलं, तरुण भारतवर बघितलं, त्या सगळ्यांनी एकच हेडलाईन दिली की 2 आंबे घेतल्याबद्दल. हा विषय 2 आंब्यांचा नव्हता, 2 आंब्यांचा विषय तिकडेच संपला होता. तिकडेच मी त्याला म्हटलं होतं की तुझं जे काय आहे ते घे आणि मला जाऊ दे. त्या माणसाला त्या किल्ल्याचा गेट बंद करून माझ्या फॅमिलीला तिथे 2 तास बसवायची गरज नव्हती. म्हणजे आता आम्ही 2026 मध्ये आहे आणि 2026 मध्ये तुम्ही आम्हाला किल्ल्याचे दरवाजे बंद करून आतमध्ये ठेवायला, तुम्ही काय राजे आहेत? कोण आहे तुम्ही? तो किल्ला तुमचा नाही, तो गव्हर्नमेंटचा, आणि तुम्ही आम्हाला बंद करून ठेवता 2-2 तास. मी त्याला रिक्वेस्ट केली की माझ्या फॅमिलीला बाहेर जाऊ दे. त्या माणसाने फॅमिलीला पण आतमध्ये ठेवलं. मी तिथे थांबायला तयार होतो. तर माझं डोकं त्यावरून जास्त सटकलं की तू किल्ल्यावरती मालकी हक्क दाखवतो, वरतून तू येणाऱ्यांना आतमध्ये ठेवतोस. म्हणजे असं कोण लागून गेलाय तू? आणि तो म्हणतो 1960 साली ते कोण हुसेन होते, त्यांनी असं केलं तसं केलं. जेव्हा इंदिरा गांधीची सरकार होती भारतामध्ये, तेव्हा त्यांनी जी राजेशाही होती ती राजेशाही पूर्ण हटवून टाकली आणि ज्यांचे खरंच किल्ले होते
जसं आपले साताऱ्याचे झाले हे आपले संभाजी महाराज आणि हे आपले उदयनराजे भोसले, त्यांचे खरंच वंश म्हणजे किल्ले होते. आपले गुजरातचे गायकवाड, त्या लोकांनी सुद्धा शासनाला किल्ले हस्तगत दिले, म्हणजे देऊन टाकले. आणि ज्या लोकांनी नाही दिले, इंदिरा गांधींनी त्याच्यावरती जोर जबरदस्ती करून ते किल्ले काढून घेतले आणि त्यांना कैदी केलं. पण 2026 चालू असताना सुद्धा हा कोण मोठा लागून गेला की जो स्वतः म्हणतो हा किल्ला माझा आहे आणि शासन काही करत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं फक्त एवढं होतं की ज्या वेळेला तुम्ही त्याला बोललात पण ना की आंब्याचे तुझे काय असतील ते पैसे घे, पण तुम्हाला राग तेव्हा आला जेव्हा हा बोलतो की किल्ला माझ्या मालकीचा आहे आणि तुम्ही जाऊ शकत नाही बाहेर. तर आपण सध्या जर बघत असाल तर खूप भयंकर गोष्ट आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या.